फिर से एक बार आपके सामने वग सम्राट वामन मामा पाटोळे मेंढापूरकर आणि हार्मोनियम वाजवून ते या ठिकाणी शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर यांना साथ करतील। ऐकूया सुंदर असं गीत आहे। या ठिकाणी हॅलो हॅलो मित्रांनो, हॅलो या ठिकाणी उपस्थित हजर राहिलेले सर्व बंधू आणि भगिनी, मित्रांनो, आजचा क्षण आहे चांगला, जिने शिक्षणात क्रांती केली, अभाग्यश्री महिला मंडळाला जिने स्वतःच्या पायावरती उभा केलं, त्या निमित्ताने वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपल्या राष्ट्रीय माता सावित्रीबाई फुले आणि त्यांना पाठीशी खंबीरपणे पर्वतासारखा उभा राहून दीनदलितांच्या मुलामुलीला शाळा शिकवण्याकरता शाळेच्या दारात नेऊन सोडणारा लहुजी रघु साळवे, एक मातंग ऋषीच्या पद्धतीने ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती करण्यासाठी दीनदलिताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, तो महात्मा ज्योतिबा फुले यांचा गुरु होते। टाळ्या वाजवायला आणि म्हणून महापुरुषांनी माणूस म्हणून जगण्याचा मंत्र दिला, भारताला संविधान दिलं। भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे घटनाकार होते। तसेच ज्यांनी दीनदलितावरती अनेक विषयावर धरून त्यांनी दलित वाङ्मय तयार करण्याचा इतिहास घडवला, त्याचं नाव आहे सात समुद्रा पलीकडे नेऊन ज्यांनी शिवाजी रशियात दाखवला, सांगितला, तो साहित्यिक रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी जात पात न मानली, जातच ठेवली नाही, माणूस हे जात समजले, हिंदवी स्वराज्याचा धनी ज्यांनी प्रतिपालक राजा शिवछत्रपती। आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, संताचा संग भक्ती मधी दंग, संताचा संग भक्ती मधी दंग, पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग, पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग, पंढरीत पाहिला रे सखा पांडुरंग, पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग, पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग, पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग, संताचा
त्या भक्ती पायी विराजना सकुबाई झिजल्या भक्ती बाई दिंडुरी वनात बसल्या रुसून रुकुमाई दिंडुरी वनात बसल्या रुसून रुकुमाई बसल्या त्या रखुमाई बसल्या त्या रखुमाई दामू शेती विकण्या निघाला होती मोळी संग दामू शेती विकण्या निघाला होती मोळी संग पंढरीत पाहिला रे सखा पांडुरंग पंढरीत पाहिला मी 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 सखा पांडुरंग भक्तांनी सुद्धा अशी कामं केली विश्वकर्ता भगवंत सुद्धा भक्तासाठी अनेक प्रकारची भक्तांची कामं करायला धावला त्यामध्ये प्रमुख आणि संत आहेत गोरुबाची गुरे वळली सावताची भाजी खोडली गोरुबाची गुरे वळली सावताची भाजी खोडली रोहिदासाची सेले विडली सावताची भाजी खोडली रोहिदासाची जोडे चिवली गोरुबाची मडकी गडली मुखी नाम घेता का तुम्ही अभंग मुखी नाम घेता रे गातो अभंग पंढरीत पाहिला रे सखा पांडुरंग पंढरीत पाहिला रे सखा पांडुरंग पंढरीत पाहिला रे सखा पांडुरंग पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग पंढरीत पाहिला मी सखा पांडुरंग म्हणून मित्रांनो आई बापा सारखं तीर्थ जगामध्ये कुठेच नाही शोधून पाहिलं तरी विश्वकर्त्याला सुद्धा समजलं शोधरी मानवा राबोळी मंदिरी नांदी तो देव हा आपुल्या अंतरी आई आणि बाप हेच तुझं दैवत आहे चारी धाम तीर्थ करतो कशाला आणि घरामध्ये आई बाप उपाशी उशाला देव भेटायचा कसा म्हणून माझं म्हणणं आहे माझे गुरुवर्य स्वर्गीय सोपान कोखाटे ज्याने आई बाप आपल्या गीतामधून दाखवला जनतेला विसरू नको रे आई बापाला या गीताचा गीतकार आणि गायक आणि म्हणून मला आठवण झाली मी नेहमी सांगायचो करीशील चारी धाम नाही जीवाला आराम कर सेवा आई बापाची तुला भेटेल गणश्याम आई बापा सारखं तीर्थ जगात कुठेच नाही म्हणून या विश्वाचा विश्वधनी पांडुरंग पुंडलिकाला भेटायला आला आणि तो पुंडलिक अजून तेथेच आहे म्हणून काय सांगताय गीत बघा पुंडलिकासाठी परिब्रह्मा